आयुष्यात काय पाहिजे बघा. सुट्टीच्या दिवसात तू बाकीचं काम आवर कोमल, घरातलं जे आहे ते आवर, मी ना हे सगळं बघतो. म्हटलं ठीक. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. दुपारचे 12:15 झालेले आहेत आणि आज आहे शनिवार, सुट्टीचा दिवस. एकदम नॉर्मल आम्ही आरामशीर उठलो. घरातलं सगळं माझं आवरून झालेलं आहे. आणि मागच्या वेळेस मला असं वाटतं मागच्या आठवड्यामध्ये शनिवारी आम्ही ना पिझ्झा मनोजने बनवला होता. पिझ्झा तर खूप टेस्टी बनवला होता. तर परिबेला म्हटले का आम्हाला परत पिझ्झा खायचा आहे. खूप टेस्टी झाला होता पप्पा पिझ्झा. तर परत आम्ही आज पिझ्झा बनवत आहोत. इथे परिबेलाचा जो पिझ्झा आहे रेडी झालेला आहे. इथे बेलासाठी फक्त चीज टाकलेलं आहे. परीच्या याच्यामध्ये थोडं पनीर ॲड केलेलं आहे. आणि इथे आहे आमचा पिझ्झा. खूप सारे व्हेजिटेबल्स, पनीर वगैरे. आणि मनोजने एक गोष्ट चांगली केली का पनीरला मस्त लाल मिरची पावडर आणि ते सगळं असं मिक्स करून मग यामध्ये टाकलेलं आहे. हो देते मी. भूक पण लागली आता ना, जेवणाचा टाईम पण झालेला आहे. मी घरातलं आवरत होते ना तोपर्यंत मनोजने हे सगळं पिझ्झाचं करून घेतलं. तोपर्यंत वॉशिंग मशीनमध्ये मी कपडे लावून दिलेले आहे. बाकीचं घरातलं सगळं आवरलं. मनोजने सांगितलं मी हे बनवून घेतो. म्हणजे कसं जेवणाचं मेन राहतं. म्हणजे आपण काम किती पण केलं ना, पण जेव्हा आपल्याला काहीतरी असं आयटम येतं ना खायला तेव्हा भारी वाटतं. आता वॉशिंग मशीनमधले कपडे झालेले आहे. आता विकेंडचं तेच असतं. मी आठवड्यातनं 3दा वॉशिंग मशीन लावते. म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे, संडे असं. नाही तर मग फ्रायडेला नाही लावलं तर मग सॅटर्डे, संडेला आहे ना वॉशिंग मशीन लावून देते. 2दा 3दा लावून देते जेवढं पण काय असतं ते. तर आता झालेले आहे कपडे. ते आता मी बाहेर ड्राय करायला स्टँडवर ठेवते. त्याच्यानंतर दुसरे जे कपडे आहेत ते पण वॉशिंग मशीनला लावते. इथे बेलाचा आहे मार्गरेटा पिझ्झा आणि इथे आहे पनीरचं सगळं. आणि इथे कोणता ज्यूस आहे? पायनॅपल ना? मँगो मिक्स. ओके, मँगो आणि ॲपल मिक्स चांगला लागतो हा. विदाउट शुगर येतो. हो. आणि हे सिझनिंग आपण इथून आणलं होतं ना इटली, सॉरेंटो वरून. इटलीला सॉरेंटोला आपण जेव्हा गेलो होतो ना तेव्हा जो पिझ्झा खातो सगळ्यात बेस्ट होता माझ्या लाईफचा. इथे पहिल्यांदा त्यावर खाल्ले, पण त्यावेळी मला खूप आवडीने मी हे बासिल लिव्स ट्राय केले होते. इथे मला खूप आवडले होते. तर ज्यावेळी आता सकाळी गेलो मार्केटमध्ये शॉपमध्ये तर मी घेऊन आलो एक्स्ट्रा आणि मस्त होता. पण आपलं जे पिझ्झा होईल म्हणून सकाळीच गेले होते ग्रॉसरी स्टोअरला. दही आणायचं होतं. परत मग ते पिझ्झासाठी जे लागतं बेस वगैरे ते घेऊन आले. परी म्हणते मम्मा ट्राय कर. सिझनिंग टाकला. अरे तुम्ही खा ना, आमचं येणार आहे ना. मस्त एकदम भारी झाला पिझ्झा. म्हणून सगळं सामान आणलं, लगेच ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि कसं काम झाल्यानंतर ना असं किचन लगेच स्वच्छ केलं ना तर बरं असतं. घरात पण सगळं मी आवरून घेतलं पटापट. घेतलं तिथं सगळं. म्हणजे कसं जेवण झाल्याच्यानंतर थोडं रिलॅक्स करतं. तर तो घरात पसारा राहून सुट्टी असली आणि घरात तसं पसारा ठेवायचं चांगलं नाही वाटत असं. सो पिझ्झा असा झालेला आहे. इतका टेम्पटिंग दिसतंय आणि एकदम मनोज खुश आहे. वा 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 वा. म्हणजे भारी झालं म्हणून मी खुश आहे. खाऊन कोमल खुश होऊन जाईल. आयुष्यात काय पाहिजे बघा. सुट्टीच्या दिवसात तू बाकीचं काम आवर कोमल, घरातलं जे आहे ते आवर, मी ना हे सगळं बघतो. म्हटलं ठीक आहे. माझं मी पटापट काम आवरून घेतलं आणि आम्ही हे पिझ्झा ओव्हनमध्ये ठेवलं. म्हणून कोमल फक्त 2च मिनिटं राहिलेले आहे. आणि किती छान असा सुगंध येतोय. कारण तो कॅप्सिकमचा आणि आपण कॅप्सिकमचा ना खूप छान असा सुगंध येत होता ना ओव्हनमधून. तर म्हटलं काय भारी. हां, तर असं जर असलं तर मग सगळ्यांना जेवढ्या पण स्त्रिया आहेत त्यांना ना भारीच वाटतं. माहिती आहे त्या म्हणतात आम्ही ना घरातले काम आवरतो, तुम्ही किचन सांभाळा. असं कधी हा, ते नेहमी तर त्यांच्या कामामुळे होत नाही. सुट्टीच्या दिवशी तर करू शकता. म्हणजे सुट्टीच्या दिवशीच मनोजला आहे ना पॉसिबल होतं. जे काय करतात तेवढंच करू शकतो. मला जास्त काय बनवता येत नाही. हा, पण तरी पण मनोज माहिती का भरपूर स्वयंपाक म्हणजे शिकलेले नाही का. म्हणजे मॅगी,
पराठा नाही ग, वरण भात बनवायला शिकलेले आहे. बटाट्याची भाजी, त्याच्या भाज्या म्हणजे तुम्ही ना भाज्या बनवू शकतात नाही का, असं कॉलीफ्लॉवरची भाजी, बटाट्याची भाजी. अगोदर लग्न झालं तर तेव्हा मग मनोजला फक्त चहा आणि मॅगी एवढंच यायचं, पण शिकलेत ते. पण जाऊ दे, कधी कधी मनोजच्या हाताचा वरण भात पण आहे ना, वरण खूप मस्त बनवता मनोजच्या हाताचा ना. कधी आहे ना असं वरण भात खावासा वाटला आणि बटाट्याची भाजी ना, तर तेव्हा मी सांगते मनोजला, परत सांगेल कधीतरी. आता पिझ्झा बनवलेला आहे, टेस्ट ठीक आहे. नंतर मग कंटाळा आला ना मला, तर मनोजला मी नक्की सांगेल वरण भात आणि मस्त बटाट्याची भाजी बनवा. चला, आता खूप भूक लागलेली आहे, आम्ही खातो म्हणजे. आणि टेस्ट कशी झाली ते पण सांगते मी तुम्हाला. पिझ्झा एक नंबर झालेला आहे. हा पिझ्झा आपला इंडियन स्टाईल आहे. इथे असा पिझ्झा मिळत नाही. आपण घरात बनवू शकतो, भरपूर भाज्या पनीर टाकून, पण काय टेस्ट लागली अप्रतिम. आता उन्हाळा असल्यामुळे कसं बाहेर स्टँडवर आपल्याला कपडे ड्राय करता येतात, आणि अदरवाईज मग थंडी वगैरे असेल तर मग वॉशिंग मशीनमध्ये ड्रायरसुद्धा आहे, तर मग मी ड्रायरमध्ये सुद्धा ते कपडे करते. आणि मग तुम्हाला माहिती, खालच्या साईडला पण भरपूर स्पेस आहे, तिथे सुद्धा मी स्टँड लावून कपडे असं ड्राय करते. पण आता इथे ना असं, आणि इथे ना उन्हाळ्यामध्ये सगळेजण असे बाहेर कपडे ना ड्राय करायला ठेवतात. आम्ही जे यूज करतो ना ब्लँकेट्स, ते सुद्धा आता वॉशिंग मशीनमध्ये टाकलेले आहेत वॉश करण्यासाठी. आणि फक्त व्हाईट कपडेच आता मी वॉश केलेले आहेत, व्हाईट किंवा जो लाईट कलर आहे तो. दुपारी जेवण झालं आणि आम्ही आराम केला, झोप लागली थोडीशी, आणि उठलो आम्ही, आवरलं. मनोजने चहा ठेवला तोपर्यंत. आणि आम्हाला आता बाहेर जायचं आहे. 4:30 झालेले आहे. आज सॅटर्डे आहे, तर मनोजने थोडीफार शॉपिंग करायची आहे. मनोजला आहे ना स्लीपर्स घ्यायचे आहे, समर स्लीपर्स, तर म्हटलं ते पण घेऊ. आणि मला पण आहे ना किको मिलानोमध्ये जायचं आहे. मला पण एक वस्तू घ्यायची आहे, मी तिथे जाणार. आणि त्याच्यानंतर मला मॉइश्चरायझर घ्यायचं आहे, फेस मॉइश्चरायझर, आणि ते संपलेलं आहे. तर मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर मला करायचं होतं, पण मी तुम्हाला सांगितलं ना, इतके एकामागे एक कामं असतात ना मला, तर मी आहे ना सोबत घेऊन जाते, कारण की तिथं खूप वेगवेगळ्या टाईपचे असतात ना, तर त्यामुळे मग मी सोबत घेऊन गेले तर मला इझी पडतं शोधायला. आणि हे इतकं मस्त आहे ना, खरं सांगते मॉइश्चरायझर. माझी स्किन ऑइली आहे, तरी पण आहे ना कधी कधी ड्राय होते, तर त्यामुळे ना मला खूप हेल्प झाली. आणि चेहऱ्यावर पण आहे ना चांगला ग्लो येतो. मी मोजकेच प्रोडक्ट्स वापरते, पण मला असं वाटतं एकदम चांगले वापरले पाहिजे, चेहऱ्याची चांगली काळजी घेतली पाहिजे. डाएट तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तर त्याची पण काळजी घेते. मी सगळं खाते, पण थोडं थोडं खाते. जिम पण चालू आहे माझी. चला, आता चहा घेते, थोडासा निघते. आणि आजचा सॅटर्डेचा आमचा दिवस कसा जातो, म्हणजे बाहेरच्या देशात आपली मराठी फॅमिली जेव्हा राहते, तर त्यांचं रुटीन किंवा त्यांचं सुट्टीच्या दिवशी काय काय असतं, तर हे थोडक्यात व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. आम्ही आलो जस्ट मॉलमध्ये. पार्किंगला जागाच नव्हती, 15 मिनटं आम्ही थांबलो, फायनली जागा मिळाली. आणि आता आम्ही आलो आहोत. आणि मला फार्मसीमध्ये जायचं आहे. मग सांगितलं मला मॉइश्चरायझर घ्यायचं आहे, म्हणून अगोदर तिथे जाते, घेऊन घेते, आणि नंतर मग बाकीच्या वस्तू घ्यायला जाते. आता मी आले आहे H&Mमध्ये. आणि इथे आता जस्ट बघितलं मी, तर डिस्काउंटसुद्धा चालू आहे. म्हटलं जस्ट राऊंड मारू. छान आहे बेला. या दोघी बघा कशा ड्रेसेस बघते, तुम्हाला दाखवते. अगं तो मोठा ड्रेस आहे तुझ्यासाठी. होतं, खूपच मोठा आहे बाबू तो. बघा, हे ड्रेसेस आहे. याच्यामध्ये पण, आणि याची प्राईस किती, 20 युरोज आहे. बघा, असं ते 30 युरोजला होतं. त्याच्यानंतर मग हे पण काही ड्रेसेस आहे, 20 युरोजला आहे. म्हणजे बऱ्यापैकी चांगले ड्रेसेस आहे. माझ्याकडे आता एवढे ड्रेसेस झालेले आहे ना, आता मला असं लगेच घ्यावंसं वाटत नाही. ऑलरेडी मी घेऊन ठेवलेले आहे, ते सुद्धा यूज झालेले नाही आहे. हां, मी किड्सच्या सेक्शनमध्ये. ओके. मी आता न्यूयॉर्कर शॉपमध्ये आले आहे, जिथे नॉर्मली मी शॉपिंग करत असते. स्वेटशर्ट वगैरे जास्त माझं असतं, किंवा नॉर्मली मी शॉपिंग करत असते. तर इतकी गर्दी आहे, खूप गर्दी आहे. बेला कुठे गेली? बेला दीदीला बघ, चल.
का इथे तर जस्ट आता मी किको मिलानोमध्ये आलेले आहे आणि इथे खूप साऱ्या वस्तूच आहे, पण मला आयब्रो पेन्सिल घ्यायची होती जस्ट आणि मी घेतलेली आहे आणि एक्झॅक्टली मला जो शेड हवा होता तो घेतलेला आहे. तिथे ऑलरेडी एवढी गर्दी आहे ना, तर त्यामुळे पटकन मला फक्त आयब्रो पेन्सिल घ्यायची होती. मध्ये घेतलं मी लगेच निघाले, कारण की आता मला लगेच समोरून म्हणजे जे फार्मसी आहे तिथून मला मॉइश्चरायझर घ्यायचं आहे, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं पहिला येते. तर हे आहे फार्मसी. तर मॉलमध्ये पण फार्मसी असते इथे. तर चला आपण लारा पोसेचं जे सेक्शन आहे तिथे जाऊया आपण. चल बेला, इथे ऑल प्रोडक्ट्स मिळतात ऑल. आणि सेरावेचं मी फेसवॉशसुद्धा यूज करते. तर ही आहे ती क्रीम मिळाली मला. इथे फनफेअर चालू आहे. जसं आपल्या इथं जत्रा कशी असते एका ठिकाणी, असं छोटे पाळणे वगैरे असतात, तर इथे समर स्टार्ट होतो ना, तर तेव्हा आहे ना हे चालू असतं. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पण आहे ना शुभ फ्लावर म्हणून असंच एक जत्रा, अजून अशीच एक जत्रा असते. खूप अगोदर मी दाखवलं होतं तुम्हाला, ती पण 3 वीक असते, पण ते ऑगस्टमध्ये असते. ओके चला तुला बघितलं का मी बॅकफ्लिप करायचं जस्ट आलो आम्ही आता घरी आणि आज सॅटर्डे आहे, तर आज विचार चालू आहे आमचा का मूवी बघायचा आणि पॉपकॉर्न वगैरे बनवूया. नंतर मग स्कूल चालू झाल्याच्या नंतर मग वेळ मिळत नाही. कपडे ड्राय झाले जे सकाळी टाकले होते ते, आणि जे आता झालेले आहेत ना, तर ते सुद्धा मी आता स्टँडवर टाकून ठेवणार. आणि रात्रीच्या वेळेस समजा राहिलेच कपडे घेण्याचे, तर मग काय करते मी, असं हे जे स्टँड आहे ना वरांदामध्ये आणून ठेवून देते. आणि आता बघा मी परिबेलाला असं काम सांगत असते घरातलं, म्हणजे जेणेकरून काय होतं, त्या बिझी राहतात. त्यांच्या दोघींचे जे कपडे आहेत ना हे ड्राय झालेले, त्यांना सांगते मी ते त्यांचे कपडे सरळ म्हणजे उलटे असतील तर सरळ करा आणि व्यवस्थित घडी घालून आपापल्या वॉर्डरोबमध्ये ठेवून द्या. ही सवय लागते. प्लस त्यांचं कपाट सुद्धा मी त्यांना आवरायला लावते स्वतःचं. त्या गोष्टी त्यांना स्वतःला आल्या पाहिजे, व्यवस्थित ठेवलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी आपण आई वडील म्हणून त्यांना एवढं त्यांचं छान कपाट, त्यांचा रूम सगळं करतो, पण ॲटलिस्ट त्यांना त्यांचं स्वतःचं तो रूम क्लीन करता आला पाहिजे, चांगला मेंटेन ठेवता आला पाहिजे. म्हणजे मी क्लीन तर मीच करते, पण मग हळूहळू या गोष्टी थोड्याफार ना मी शिकवत असते त्यांना. तर कपडे कसे फोल्ड करायचे असतात, ते कसे अरेंज करायचे असतात. टी शर्टचं जे सेक्शन आहे टी शर्टच्या इथं ठेवायचं, जीन्सचं वेगळं आहे, वापरायचे कपडे वेगळे, नाईट ड्रेसेस वेगळे, परत मग छोट्या छोट्या गोष्टी. तसं मी केलेलं आहे सेक्शन त्यांच्या वॉर्डरोबमध्ये. तसं त्यांना सांगते मी, तसं ते अरेंज करत असतात. इवन ते बाथरूम ब्रश वगैरे करतात ना, तिथे पण मी तसं सांगते, ब्रश करून झाल्याच्या नंतर ते सिंक लगेचच क्लीन करून घ्यायचं, क्लीन झाल्या टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं, असं सांगत असं. म्हणजे जेणेकरून काय राहतं, त्यांना पण आहे ना हायजीन मेंटेन करता आली पाहिजे. मला या डिस्पेन्सर बद्दल कमेंट आली होती, 2दा आली होती आणि विचारलं होतं कोमलता हे डिस्पेन्सर कुठून घेतलेलं आहे. तर हे मी ॲमेझॉनवरनं घेतलं होतं. सर्वात अगोदर एक घेतलं होतं, नंतर मग मी दुसरं सुद्धा ऑर्डर केलं. हे बघा, हे एक आपलं जे डिशवॉशरचं जे लिक्विडचं असतं ते, आणि दुसरं हँडवॉशचं. तर मग 2 वेगवेगळे कलर घेतले म्हणजे लगेच समजायला. तर आता हे हँडवॉशचं संपलेलं आहे, पूर्ण रिकामं झालेलं आहे. यामध्ये मला हे सोप टाकायचं आहे आणि हे चार्जिंगचं असतं. चार्जिंग फुल करून ठेवलं का ते ऑटोमॅटिक, तुम्हाला माहिती आहे हातावर येतं, ते सर्वांना माहिती आहे. पण कुठून घेतलं होतं ते विचारलं म्हणून मग मी ॲमेझॉनवरनं घेतलं होतं. आणि कसं काम करता करता लगेच हँडवॉश करायला लागतंच. आणि याची चार्जिंग ऑलरेडी करून ठेवली होती मी दोघांची. आणि सगळं जे सामान आणलं होतं ते इथे ठेवलं होतं, खूप जास्त नाही, छोटं मोठं जे आणलं होतं ते. आणि माझी सेल्फी स्टिक आहे ना ती तुटली होती, त्याचा खालचा जो स्टँड आहे ना तो तुटला होता आणि असं बॅलन्समध्ये ना ती सेल्फी स्टिक राहत नव्हती. तर ही कधी ना इझी पडतं. समजा मला आता बाहेर जायचं आहे शॉपमध्ये, तर मग मी कधी हे छोटं ट्रायपॉड
लावून सेल्फी स्टिक लावून शूट करत असते. भरपूर जण हे पण विचारतात कोण शूट करतं, तर तुम्हाला माहिती आहे तर जे यूट्यूबर्स असतात, ब्लॉगर्स असतात, तर ते घरात ट्रायपॉड यूज करतात, बाहेर गिम्बल यूज करतात किंवा असं सेल्फी स्टिक आहे ती यूज करतात. तर कधी कधी गरज लागते आणि कधी कधी असं वाटतं एवढा मोठा ट्रायपॉड प्रत्येक ठिकाणी घेऊन जायला कशाला शूट करत बसायचं, तर मग कधी कधी मग हे यूज होतं. तर ही आठवणीने आता घेऊन आले मी. मागच्या वेळेस तर मी तुम्हाला दाखवलं होतं हे ट्रायपॉड तुटलं होतं. झालं. त्यानंतर थोडं लुडो खेळायचं. जेवण झालं आमचं आणि बाहेर येऊन बसलेलो आहोत. थोड्या वेळात आम्ही मूवीचा प्लॅन करून आता पॉपकॉर्न वगैरे बनवू. तर त्याला तो उशीर लागणार तोपर्यंत म्हटलं मग व्हिडिओ एडिट करण्याचा तसंच राहून जाणार. तर असा सॅटर्डेचा दिवस होता, सिम्पल रुटीन होतं, हे दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.